भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे प्रधानमंत्री पद कायम राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती। या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेशभाऊ खाडे व इतर मान्यवर उपस्थित होते। त्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? नीट परीक्षा माझी भूमिका अशी आहे की कॉंग्रेस जनता पार्टीची अजिबात आवश्यकता नाही। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे, रिपब्लिकन पार्टी आहे। त्यामुळं काँग्रेस पार्टी जी अमेरिकेमध्ये बसून अशी पार्टी स्थापन करण्यामध्ये काय फार स्वारस्याचं नाही आहे। पण ठीक आहे, त्यांनी नीटच्या विषयावर त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्याचं स्वागतच आहे। आणि नीटमध्ये असा भ्रष्टाचार होऊ नये आणि महाराष्ट्रामध्ये त्या नीटच्या पेपर फुटिंगमध्ये अनेक लोक सापडलेले आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही असा भ्रष्टाचार किंवा अशी पेपर फुटी आम्ही करणाऱ्यांना उकळून टाकू आम्ही। त्यामुळं अनेक लोक इथे पकडलेले आहेत आणि इतर राज्यामध्ये पकडलेले आहेत। त्यामुळं मंत्र्यांनी राजीनामा देऊन आपण सुटणार नाही। तर एक तर समाजामधल्या काही लोकांची मेंटॅलिटीच अशी झालेली आहे की पेपर फुटीचे प्रकरण आत्ताच नाही आहे, पूर्वीची सरकार आत्ता नाही झालेली आहे। याचा आमच्या काळात व्हावा अशी आमची भूमिका नाही आहे। आणि पेपर फुटीच्या माध्यमातून जे लोक सापडलेले आहेत त्यांना कठोर शिक्षा करण्याचा प्रयत्न नक्कीच आमचा आहे। आणि जो काँग्रेस जनता पार्टीची स्थापना झालेली आहे, अविनाश दिपके हा जो आहे तो बीडचा राहणार आहे आणि तो अमेरिकेमध्ये शिकलेला आहे, त्या ठिकाणी तो नोकरी करतो। मला असं वाटतं की त्यांनी इथे इंडियामध्ये येऊन मोर्चे काढण्यापेक्षा अमेरिकेमध्ये काढले पाहिजे, ट्रम्पच्या विरोधामध्ये काढले पाहिजे। अमेरिकेत अडचण आहे भारतापेक्षा, पण त्याची मागणी रास्त आहे। पण आता फक्त यांचा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा अभ्यास जो आहे तर त्यांनी सांगितलं पाहिजे की त्या पेपर फुटी पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने काय करणं आवश्यक आहे हे त्यांनी सांगणं आवश्यक आहे। फक्त राजीनामा मागून काय झालं की आपण हा राजीनामा मागतो आणि कुणी राजीनामा देत नाही आहे। पूर्वीच्या काळामध्ये असे राजीनामे मागण्यात आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की राजीनाम्यापेक्षा असं पेपर फुटी न होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे त्या सरकारने। अशा पद्धतीच्या सूचना जर अविनाशने दिल्या तर त्याचा नक्की सरकार विचार करेल। देशात एंट्री केलेली आहे, त्यांच्या मागे कोण आहे, समर्थक कोण आहे? कारण त्यांच्या त्या दिवशीचं आंदोलन बघितलं तर फक्त मोदी हटाव एवढंच आंदोलन होतं। 12 वर्षामध्ये रोजगारांची काय निर्मिती केली यात काय लिहिलेच नाही। 12 वर्षामध्ये रोजगार निर्मितीचं काय लिहिलेच नाही। रोजगार निर्मितीचं जे आहे की आता एक आमचा प्रयत्न हाच आहे की जो देवेंद्र फडणवीस यांनी 30 किती करोड देवेंद्र फडणवीस यांनी लाओसला गेलेले होते, त्या ठिकाणी लाखो करोड रुपये त्यांनी इन्व्हेस्टमेंटसाठी आणलेले आहेत। त्यानंतर आता अमेरिकेबरोबर जे आपलं डील झालेलं आहे ते 47 लाख कोटीचं आहे आणि व्यापारामध्ये आणि इथं इन्व्हेस्टमेंट जर बाहेरची अशी झाली तर रोजगार। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।